नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहत आहात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स. विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाला 3 विकेट आणि 7 चेंडू राखून पराभव स्वीकारावा लागला. खरं तर प्रत्येक वेळी दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाला चोकर्स समजलं जात होतं. सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिलांना फलंदाजी दिली. भारतीय संघाने 49.5 षटकात फक्त 251 धावा केल्या. त्यांना 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. एक वेळ तर भारतीय संघाचा डाव 6/102 अशी अवस्था असताना यष्टिरक्षिका रिचा घोषनं 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत 94 धावांची जबरदस्त खेळी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पण दक्षिण आफ्रिकेच्या धावांची संख्याही गडबड झाली होती. त्यांच्या 81 धावांवर 5 फलंदाज माघारी परतले होते आणि 142 धावांवर 6वा गडी बाद झाला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या 8व्या क्रमांकाच्या जोडीने मात्र दक्षिण आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला. आणि हीच परिस्थिती 2022च्या विश्वचषक स्पर्धेतही झाली होती. ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडमध्ये हा सामना होता. तो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिलांचा आणि हा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. त्यावेळी सुद्धा भारतीय महिलांनी कचखाऊ गोष्टी करत भारतीय संघाला या प्राथमिक फेरीतच गारद व्हावं लागले आणि अंतिम फेरीत पोहोचता आले नव्हते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने 271 धावांचा पाठलाग करत भारतीय संघाला 3 विकेटनीच हरवले होते. अगदी ह्या वेळेला जशा 3 विकेटनीच हार पत्करावी लागली तशीच त्यावेळी सुद्धा 3 विकेटनी हार पत्करावी लागली होती. यामुळे भारतीय संघाचा या गुणतक्त्यामध्ये 5व्या क्रमांक नंबर आला आहे. त्यांना अजून 3 सामने खेळायचे आहेत. 2 सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला तर 1 पराभूत झाले आहेत. तशी अजूनही संधी आहे. पण फलंदाजांनी चांगली कामगिरी करून भारतीय महिलांचा संघ पहिल्या 4 मध्ये आणणे हे गरजेचे आहे.